हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज खूप खूप दिवसाच्या नंतर व्हिडिओ टाकावं म्हटलं तर मी आज ही एकदम सोपी आणि सिंपल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती तुम्ही पण नक्की बनवू शकता आणि फटाफट बनवू शकता. मुलांना नाश्ता टिफिनमध्ये पण देऊ शकता. इतकी सोपी रेसिपी आहे ही, तर बघू शकता तुम्ही. मी इथे एक कटोरी घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी अंडे तोडून टाकत आहे. इथे मी 5 अंडे घेतलेले आहे. असे एक एक करून मी असे फोडून टाकत आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे. आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे हे कांदा घेतलेला आहे मी मोठ्या आकाराचा, कोथिंबीर घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेले आहे छोट्या आकाराचा एक कापून आणि मिरच्या घेतलेल्या आहेत 4 कापून. बारीक बारीक कापून घ्यायचे आहे आणि आता सगळं हे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एक एक करून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर खूप दिवसाच्या नंतर आज मी व्हिडिओ टाकलेला आहे, कारण की मी गावी गेले होते. गावी गेल्याच्या नंतर तुम्हाला तर माहितीच आहे, लग्न होतं. तर सगळं म्हणजे कसं ना, गावाकडे गेल्याच्या नंतर आपण तिकडेच गुंग होतो, म्हणजे व्हिडिओ पण टाकता येत नाहीत. त्यामुळे ना सॉरी, थोडा माझा गळा खराब आहे त्यामुळे. तर व्हिडिओ टाकता आला नाही, तर मी इथे लगेच आल्याच्या नंतर मी म्हटलं की व्हिडिओ टाकायला पाहिजे. आणखीन वॉच टाईम पूर्ण झालेला नाही आहे. तर बघू शकता तुम्ही, मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला? एकदम सोपा व्हिडिओ आहे, सोपी रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला मसाले पण घालायचे आहेत. तर मसाले काय काय घालायचे ते बघूया. तर बघा, इथं अशा पद्धतीने ना मी छान मिक्स केलेलं आहे आणि किती मस्त दिसते बघा. तर बघू शकते ते मसाले घालायचे. लाल मिरची पावडर घालायचं आहे, हळद घालायची आहे. हळद घातलेली आहे मी थोडीशी. लाल मिरची पावडर घालायचं आहे. आंबट मिरच्या पण घातलेल्या आहेत अगोदर बारीक चिरून. लाल मिरची पावडर घालायचं आहे. ओके, थोडासा इथे मी मीठ घातलेलं आहे. मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि थोडंसं मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. तर बघू शकता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला सुरुवात करायची आहे करायला. तर बघू शकता छान मिक्स करायचं आहे, कारण की ना मिरची पावडर हे सगळं ना एका साईडला होऊन जातं. त्यामुळे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे असं छान लागू शकतं. तर माझी मुलगी पण, तर माझ्या मुलीला हे बनवून खायला खूप आवडतं. ती कधी कधी ना एकटीच बनवून खाते. तर तिला आज म्हटलं तू बनवतेस तर आपण ना सगळ्यासाठी बनवत आणि त्याचा व्हिडिओ पण बनवून घेईल मी मला टाकायसाठी. तर बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स केलेलं आहे. आता आपण यामध्ये ब्रेड आपण घ्यायचे आहेत. कोणत्या पण पद्धतीचे तुम्ही घेऊ शकता ब्रेड, कोणत्या पण क्वालिटीची, कोणत्या पण पण ना ते चौकोनी असतात ना, तेच घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान असं मिक्स झालेलं आहे. आता मिक्स झाल्याच्या नंतर आपण आता गॅसची तयारी करूया. आता गॅस चालू केलेला आहे मी आधी इकडे तवा ठेवला होता. नंतर मी म्हटलं की व्हिडिओमध्ये इकडं दिसणार नाही, कारण की ना चार्जिंगला लावूनच मी मोबाईल व्हिडिओ करत होते. तर बघू शकता इथे आता मी परत इकडे तवा ठेवलेला आहे, गरम करायला ठेवलेला आहे. गॅस चालू केलेला आहे आणि तवा छान तपू द्यायचा आहे. तवा छान तपू द्यायचा आणि तव्याला तेल लावायचं आहे छान तपल्याच्या नंतर. तेल लावून घ्यायचं आहे तव्याला. ते तेल लावायचं असताना त्याने पण लावू शकता. इथे माझ्याकडं मिळतच नव्हतं, बघू शकता तुम्ही. शोधलं तर मिळतच नव्हतं मला, कारण की गावाला गेल्याच्या नंतर सगळं पसारा इकडे तिकडे पडलेला आहे. पण मी म्हटलं की व्हिडिओ टाकायचं आपलं होणार नाही, त्यामुळे मी इथे बघू शकता. इथे आता मी हे सगळं मिक्स केलेले घेतलेले आहे. ब्रेड घेतलेले आहेत, 2 घेतलेले आहेत. तर आता बघू शकता हे कसं करायचं आहे. तर एक ब्रेड घेतलेला आहे मी, त्याला असं यामध्ये बुडवून काढायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने
त्याला ना असं बुडवून काढल्याच्या नंतर आपल्या याच्यामध्ये ना कांदा बिंदा काहीच लागत नाही. त्यामुळे आपण ना थोडंसं एका साईडने असंच उचलून घ्यायचं आणि तव्यावर ठेवून द्यायचं. कारण की कांदा बिंदा सगळं आपण जे भाज्या टाकलेल्या आहेत ना ते सगळ्या छान अशा दिसतील यावरती. आणि नंतर वरतून पण तुम्ही टाकू शकता पण थोडं जाड होऊन जाईल त्यामुळे. तर बघू शकता अशा पद्धतीने छान टाकून घ्यायचं आहे. आणि तेल पण छानपैकी टाकायचं आहे, तेव्हाच खूप टेस्टी लागतं. मीठ पण छान टाकायचं आहे चवीनुसार, कारण की ना मीठ टाकलं की चव येते छान. तर बघू शकता अशा पद्धतीने मी टाकलेलं आहे. आता ना छान तेल टाकून घ्यायचं आहे वरतून पण थोडंसं आणि बघू शकता पलटी करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने छान पलटी करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर ते साईडने जे लागलेलं असतं ना ते काढून घ्यायचं आहे, कारण की दिसायला पण छान दिसेल. आणि ते साईडचं पण काढून घ्यायचं आणि नंतर ते खायला कामीच येतं, फेकायचं नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं इतकं मस्त आणि टेस्टी लागतं ना. मुलांना तर खूप आवडतं, माझ्या मुलीला खूप आवडतं, त्यामुळे ती कधी पण असं बनवून खाते. पण याचा व्हिडिओ मी कधीच केलेला नव्हता, पण मी म्हटलं आज जाऊ दे, काय रेसिपी म्हणजे दुसरं काय करायला टाईम पण नव्हता आणि मला व्हिडिओ पण टाकायचा होता. तर मी म्हटलं जाऊ दे, हीच रेसिपी आपण शेअर करूया सगळ्यासोबत. तर बघू शकता कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता अशा पद्धतीने किती मस्त असं झालेलं आहे. भाज्या पण एकदम अशा दिसत आहेत छान आणि खायला पण खूप टेस्टी लागतं आणि मुलांच्या पण पोटात अशा भाज्या जातील. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघू शकता अशाच पद्धतीने आपण सगळे बनवून घेणार आहोत. छान असं छान तेल टाकायचं आहे जास्त आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे, तेव्हाच खूप टेस्टी लागतं. आणि थोडा फास्टच गॅस राहू द्यायचा आहे, कारण की ना कमी गॅसवर जर भाजलं ना एकदम नरम पडतं, ते अंडं पण मऊ पडतं. त्यामुळे थोडं फास्टच करायचा गॅस आणि फास्ट गॅसवर ते भाजून घ्यायचं. तर बघू शकता हे पण साईडचं उरलेलं मी पण असं टाकून घेतलेलं आहे. आता आपण अशाच पद्धतीने दुसरं पण टाकून घ्यायचं आहे. बघू शकता तेल लावलेलं आहे तव्याला आणि मी आता दुसरं पण असं टाकून घेणार आहे. अशाच यावरती भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. बघू शकता माझा गळा पण खूप खराब आहे. तर अशा पद्धतीने छान असं हे पण भाजून घ्यायचं आहे खरपूस आणि मुलांना बनवून द्यायचं. तर मुलांना खूप आवडतं अशा पद्धतीचं आणि नाश्ता पण होतो पोटभरीचा, अंडे पण जातात पोटामध्ये, शरीरामध्ये. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बनवलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर वॉच टाईम आणखीन कंप्लीट झालेला नाही आहे, तर प्लीज सपोर्ट करा. वॉच टाईम खूप बाकी आहे आणखीन. तर बघू शकता अशा पद्धतीने आपले आता छान असं भाजून घेतलेलं आहे. हे पण खरपूस छान भाजून घेतलेलं आहे आपण. आणि एकदम सोपी रेसिपी आहे, सिंपल रेसिपी आहे, कधी पण बनवू शकता आणि सामान पण कधी पण आपल्यापाशी असेल यामधलं, तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवू शकता. आणि एकदम 10-15 मिनिटामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. तर कुणाकुणाला आवडली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे किती मस्त असं तयार झालेलं आहे आपले अंडा ब्रेड. तर बघू शकता तुम्ही किती मस्त झालेलं आहे आणि मुलं पण आवडीने खातील अशा पद्धतीने बनवल्याच्या नंतर. तर नक्की ट्राय करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. चला तर मग बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा.